सर्वांना नमस्कार. 31 मेला अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. आज त्यांचंच पुस्तक मी वाचायला घेतलं आहे. अहिल्याबाई होळकर याचे लेखक आहेत रा देवळे. पुस्तक वाचनाला सुरुवात करतेय. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. बाई, मला उन्हाळा करतेस की काय? सुमारे 250 वर्षांपूर्वीचा काळ. इसवी सन 1754 हे वर्ष. नानासाहेब पेशवे यांच्या आदेशानुसार राघोबादादा शिंदे आणि होळकर असे 3 महापराक्रमी लोक उत्तर भारतात मोहिमेवर गेले होते. त्यांना अफगाणिस्तानचा सुलतान अहमद शहा अब्दाली आणि त्याला मदत करणारा दिल्लीच्या बादशहाचा वजीर नजीब खान रोहिला यांचा कायमचा बंदोबस्त करायचा होता. मराठी सैन्य मध्य भारतात शिरले. छोटे छोटे विजय मिळवीत ते तेथील सत्ताधीशांकडून चौथाई व सरदेशमुखी वसूल करीत होते. अशाच हेतूने मराठी सैन्याने कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा घातला. पण तेथील जाट लोक महाचिवट होते. ते शरण येत नव्हते. रोज छोट्या मोठ्या चकमकी झडत होत्या. ह्या युद्धाच्या कामात पेशव्यांचे मातब्बर सरकार मल्हारराव होळकर यांची सून अहिल्याबाई होळकर जातीने त्यांना मदत करत होती. खरे तर हे काम तिचा पती खंडेराव याचे होते. पण वाईट संगतीने व्यसनाधीन झालेला खंडेराव कधी मद्याच्या तर कधी अफूच्या धुंदीत पडलेला असायचा. एके दिवशी असाच बेहोश असताना तो मोर्चात येऊन उभा राहिला. अचानक शत्रूकडून आलेली एक बंदुकीची गोळी खंडेरावाच्या शरीरात घुसली आणि तो गतप्राण झाला. मल्हाररावावर आकाशच कोसळले, कारण खंडेराव त्याचा एकुलता एक मुलगा होता. दुःखाने वेडा झालेला मल्हारराव आपल्या तंबूतून उघडाबोगडाच बाहेर पडला आणि रडत ओरडत सैरावैरा धावू लागला. राघोबादादा पेशवे, दत्ताजी शिंदे वगैरे मोठी माणसे तिथे गोळा झाली. त्यांनी मल्हाररावांना शांत करण्याचा प्रयत्न केला. इकडे आपला पती मरण पावल्याची बातमी अहिल्याबाईला समजताच तीही दुःखात बुडून गेली. काही क्षणातच तिने स्वतःला सावरले आणि तिने सती जाण्याचा निर्णय घेतला. तिची सती जाण्याची तयारी झाली. पण आपली ही अत्यंत शहाणी, विवेकी, कर्तबगार अशी सून सती जायला निघालेली ऐकून मल्हाररावांचे दुःख वाढलेच. मल्हारराव तिला आपल्या मुलाच्याच जागी मानत असत. त्यांनी अहिल्याबाईला म्हटले, बाई, मला उन्हाळा करतेस की काय? तू माझे पाठीवर आहेस. तर अहिल्या मेली, खंडू आहे हा मला भरवसा. तूच नीट विचार कर आणि ह्या म्हाताऱ्याची तुला कीव येऊ दे. तुझा मुलगा मालेराव फार लहान आहे. त्याने कोणाच्या तोंडाकडे पाहायचे? सासऱ्याच्या तोंडचे हे व्याकुळ उद्गार ऐकून अहिल्याबाईने सती न जाण्याचा निर्णय घेतला. तिचा हा निर्णय मराठी दौलतीला आणि स्त्रीची प्रतिष्ठा वाढवायला कारणीभूत ठरला. हा मुलगा पृथ्वीपती होईल. ज्या होळकर घराण्याचा लौकिक अहिल्याबाईने वाढविला ते होळकर घराणे खूप जुन्या काळी माळवा व नेमाणे भागातील होते. मल्हारराव होळकरांचे पूर्वज मथुरेतील, पुढे ते वाफगावी आले आणि नंतर फलटण भागातील नीरा नदीच्या काठी होळ नावाचे जे गाव आहे तेथे ते राहू लागले. त्या गावाच्या नावावरून त्यांना होळकर असे नाव पडले, ते कायमचेच. या होळ गावी खंडोजी नावाचा एक मनुष्य राहत असे. तो तेथील चौगुला म्हणजे ग्रामाधिकारी होता. तो चांगल्या प्रकारे काम करीत असल्याने लोक त्याची स्तुती करत. ह्या खंडोजीला मल्हारी नावाचा मुलगा होता. मुलगा 3 वर्षांचा होत नाही तोच खंडोजी मरण पावला. संधी साधून नातेवाईकांनी खंडोजीचे घरदार, जमीन जुमला वगैरे संपत्ती हडप केली. मल्हारी आणि त्याची आई उघड्यावर पडले. आई मुलाला घेऊन खानदेशात तळोदे गावी असलेल्या आपल्या भावाकडे आश्रयाला आली. भावाचे नाव भोजराज असे होते आणि त्याच्या हाताखाली 25 सैनिकांचे एक छोटे पथक होते. लहानगा मल्हारी रोज रानात मेंढरे चरण्यास घेऊन जाई. मूळचा धनगर असल्याने रानावनातून भटकायला लागणारा टणकपणा त्याच्यापाशी होताच. एके दिवशी तो असाच मेंढरे चरायला रानात गेला होता. दुपारचे कडक ऊन पडले होते. उन्हाच्या झळा शरीर भाजत होत्या म्हणून मल्हारी एका झाडाच्या सावलीत बसला. दमल्या भागल्याने मल्हारीला त्या गार सावलीत बसल्या बसल्या झोप येऊ लागली म्हणून तिथल्याच एका दगडाची उशी करून तो आडवा झाला. जरा वेळाने त्याची आई जिवाई त्याच्यापाशी भाकरी घेऊन तिथे आली. तो तिला एक विलक्षण दृश्य दिसले. आपला मल्हारी जमिनीवर झोपला आहे आणि एका मोठ्या नागाने आपला फणा काढून त्याच्या तोंडावर येणारे ऊन अडवून धरले आहे. भयचकित होऊन ती काही वेळ ते दृश्य पाहत राहिली. जरा वेळाने तो नाग तिथून निघून गेला. जिवाई मल्हारीच्या जवळ गेली. तिने पाहिले की मल्हारीला सापाने कोठेही डंख वगैरे मारलेला नाही ना. मग तिने मल्हारीला उठविले. त्याला भाकर तुकडा खाऊ घातला आणि त्याला काही वेळापूर्वी नागाने त्याच्यावर धरलेल्या सावलीची हकीकत सांगितली. मल्हारीही आश्चर्यचकित झाला.
जिवाईने गावात येऊन 4 चौघांना ही बातमी सांगितली. कोणीतरी तिला म्हटले, बाई, तू या घटनेचा अर्थ ब्राह्मणाला विचार. जिवाईला ते पटले. ती तशीच तडक एका ब्राह्मणाकडे गेली. सर्व हकीकत ऐकून आणि मुलाला पाहून तो ब्राह्मण म्हणाला, बाई, तू मोठी भाग्याची आहेस. तुझा मुलगा घराण्याचे नाव उज्ज्वल करणार आहे. तो पृथ्वीपती होईल. मात्र वयाच्या 10व्या वर्षापर्यंत त्याला जपायला हवे. जिवाई मोठ्या आनंदाने घरी परतली. मल्हारजीची चढती कमान. आपल्या भाच्याच्या बाबतीत घडलेला शुभशकून पाहून मामाला फार आनंद झाला. त्याने मल्हारीला मेंढरे चारायला पाठविणे बंद करून टाकले. एवढेच नव्हे तर आपली मुलगी गौतमाबाई हिचे त्याच्याशी लग्न लावून दिले. आपल्या पथकात त्याला छोटेसे पदही दिले. मल्हारीजवळ पराक्रम होताच, आजवर त्याला वावच नव्हता. पण आता वाट मोकळी झाली होती. खानदेशात अनकाई नावाचा एक किल्ला आहे, तो मल्हारीने जिंकला. पुढे पेशवे आणि निजाम उल मुल्कशी पेशव्यांची लढाई झाली. त्यात मल्हारीचा पराक्रम दिसून आला. एकदा तर मल्हारी ज्यांच्या सैन्यात एका पथकाचा प्रमुख होता, त्या कदमबांड्यांच्या सैन्याची एक तुकडी आणि खुद्द बाजीराव पेशवे यांची तुकडी यांच्यातच तापी नदीच्या काठी एक झटापट झाली. तीत मल्हारीचे लढण्याचे कौशल्य दिसले आणि समेट करण्याचे चातुर्यही दिसून आले. ते बाजीराव पेशव्यांच्या नजरेत भरले. त्यांनी कदमबांडे यांच्याकडे मल्हारीची मागणी केली. कंठाजी कदमबांडे यानेही मोठ्या खुशीने मल्हारीला पेशव्यांच्या हाती सोपविले. थोरल्या बाजीराव पेशव्यांनी मल्हारीला लगेचच म्हणजे इसवी सन 1725च्या जूनमध्ये 500 स्वारांची मनसबदारी दिली. हा मान आपल्याला कंठाजी कदमबांड्यांमुळे मिळाला म्हणून मल्हारीने मोठ्या कृतज्ञतेने आपल्या झेंड्याचा रंग कंठाजींच्या झेंड्याच्या रंगासारखाच ठेवला. महत्त्वाकांक्षी बाजीराव पेशव्यांनी मराठी राज्याचा विस्तार करण्याचे ठरविले. त्यांनी चिमाजी अप्पा, शिंदे, होळकर, पवार यांना माळव्यात चौथाई सरदेशमुखीच्या वसुलीसाठी पाठविले. तिथे गिरधर बहादर नावाचा मोठा कडवा अधिकारी दिल्लीच्या बादशहाने कारभार पाहण्यासाठी ठेवला होता. तो मराठ्यांशी झालेल्या लढाईत मारला गेला. त्याचा भाऊ दया बहादरही तसाच टणक होता. मराठी सैन्याला त्याच्याशीही टक्कर द्यावी लागली. 1731मध्ये त्यांच्याशी झालेल्या लढाईत तो मारला गेला आणि माळवा प्रांत मराठ्यांच्या हाती आला. पुढे 1738 साली मराठी सैन्याची आणि हैदराबादच्या निजामाच्या सैन्याची गाठ भोपाळजवळ पडली. तेव्हा झालेल्या कडोनिकडीच्या लढाईत निजामचा साफ पराभव झाला. या दोन्ही लढायांमध्येच मल्हारबाच्या तलवारीचे पाणी चांगले चमकले. साहजिकच माळवा प्रांत हाती आल्यावर त्याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी बाजीरावांनी मल्हारबाचीच नेमणूक केली. 1745पर्यंत मल्हारबाच्या ताब्यात असलेल्या मुलखाचे वार्षिक उत्पन्न 74.5 लाख रुपये एवढे मोठे होते. अहिल्याबाईचा उदय. मल्हारबाचा आता मल्हारराव होळकर झालेला होता. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे लग्न लहानपणीच झालेले होते. 1723 सालच्या दसऱ्याच्या दिवशी मल्हाररावांची पत्नी गौतमाबाई प्रसूत होऊन तिने एका मुलाला जन्म दिला. दसऱ्याच्या म्हणजे शस्त्रपूजनाच्या दिवशी मुलगा जन्मला म्हणून त्याचे नाव खंडेराव असे ठेवले. शिवाय खंडोबा हे होळकरांचे कुलदैवतही होतेच. मल्हारराव आणि गौतमाबाई यांनी खंडेरावाबद्दल खूपच अपेक्षा बाळगल्या होत्या. म्हणून मल्हारराव त्याला नेहमी आपल्याबरोबर मोहिमेवर घेऊन जात. गौतमाबाईसुद्धा अतिशय समजूतदार, तितकी स्पष्टवक्ती अशी बाई होती. कोणाचे, अगदी पतीचे जरी काही चुकले तरी ती त्याबद्दल बोलायला कमी करत नसे. आपल्या मुलाने पित्यासारखाच नावलौकिक मिळवावा असे गौतमाबाईला वाटत होते. पण खंडेरावाच्या एकंदर चालचलणुकीकडे आईवडिलांचे जेवढे लक्ष असावयाला हवे तेवढे राहिले नाही. कदाचित पहिला मुलगा यामुळे अधिक लाड झाले असावेत. खंडेराव कोणात वावरतो, त्याचे संगतीसाथी कोण, तो काय करतो हे नीट पाहिले गेले नाही. खंडेराव वाईटांच्या टोळक्यात सापडला. श्रीमंत, ऐदी, गर्विष्ठ अशा तरुणांची जी अवस्था होते ती खंडेरावांची झाली. तो व्यसनाधीन झाला आणि त्यातच भूषण मानू लागला. आपल्या मुलाचे लग्न करून द्यावे असे मल्हारराव आणि गौतमाबाईस वाटू लागले. मुलीची शोधाशोध सुरू झाली. अखेरीस बीडजवळच्या चौंढे गावच्या मानकोजी शिंदे पाटील यांची मुलगी अहिल्या ही खंडेरावाची पत्नी म्हणून निश्चित करण्यात आली. बहुधा इसवी सन 1725 साली तिचा जन्म झाला असावा. अहिल्याचे मन जात्याच विवेकी आणि सात्विक होते. अशा मुलीशी आपल्या मुलाची लग्नगाठ बांधून दिली की तो सुधारेल असे मल्हारराव आणि गौतमाबाई यांना वाटत असावे. अखेरीस खंडेराव 10 वर्षांचा असताना आणि अहिल्याबाई 8 वर्षांची असताना इसवी सन 1733मध्ये मोठ्या थाटाने त्यांचे लग्न झाले. अहिल्याबाईने होळकरांच्या घरात पाऊल टाकले. जणू कर्तबगारी आणि सद्गुण यांनीच होळकरांच्या घरात प्रवेश केला. स्वतः मल्हाररावांची ह्या नव्या सुनेवर फार प्रीती होती.
गौतमाबाई जरी सासू होती तरी तिने दुसरी आई होऊन अहिल्यावर ममतेचा वर्षावच केला. उदाबाई ही खंडेरावाची बहीण. तिचाही आपल्या बहिणीवर मोठा जीव होता. पण ह्या सर्वांमध्ये महत्त्वाची गोष्ट अशी की पती खंडेराव हा बेजबाबदार असल्याने त्याचे आपल्या सुशील पत्नीकडे लक्ष जात नव्हते. हे जेवढे खरे तेवढेच तो तिला दबकूनच वागत असे, हेही खरे. मल्हाररावांचा मृत्यू. अहिल्याबाई लहानपणापासूनच सात्विक वृत्तीची होती. माहेरी असताना ती इतर बायकांच्या बरोबर पुराण श्रवण करीत असे. पण इतर बायका पुण्यप्राप्ती व्हावी म्हणून पुराण ऐकत असत. अहिल्याबाईचे तसे नव्हते. रामायण, महाभारत आणि पुराणकथा ऐकताना त्यांचे सार काय आहे याचा ती विचार करीत असे. त्यामुळे ती भोळीबाबडी न राहता जागरूक बनत गेली. माहेरी असताना मानकोजीने म्हणजे तिच्या वडिलांनी तिला अक्षर ओळखही करून दिली असावी. ती बाळबोध मराठी आणि मोडी लिहू वाचू शकत असावी. त्यामुळे तिच्या माहितीत आणखी भरच पडली. पुढे मोठेपणी तर ती मुद्देसूद आणि स्पष्ट लिहिण्यात अतिशय हुशार झाली. आपल्या मुलाच्या बेताल वागण्यामुळे मल्हारराव त्याच्या बाबतीत अगदीच निराश झाला होता. पण अशावेळी आपली सून खूप शहाणी निघाल्याचे पाहून त्याला फारच समाधान वाटले. त्यामुळे आपल्या राज्यातील अंतर्गत व्यवस्थेची कामे त्याने हळूहळू अहिल्याबाईवर सोपवायला सुरुवात केली. तसा मल्हारराव शीघ्रकोपी होता. जरा मनाविरुद्ध झाले की तो रागवायचा, आरडाओरडा करायचा. पण अशा मनस्थितीत असतानाही अहिल्याबाईकडून एखादा निरोप गेला की तो शांत होऊन जो काही निरोप आला असेल त्याप्रमाणे वागत असे. गौतमाबाईंची स्थिती यापेक्षा वेगळी नव्हती. देवाने आपल्या हाती अहिल्याबाईच्या रूपाने चांगले दानच टाकले आहे असे ती मानत होते. अहिल्याबाई घरचा आणि राज्याचा कारभार पाहण्यात जशी हुशार होती तशी ती युद्धातही कुशल होती. मल्हाररावांबरोबर ती अनेकदा मोहिमेवर जात असे. सरहिंद, बक्सार आणि कोरे येथील युद्धात ती गेल्याचे स्पष्ट उल्लेख आहेत, ज्यामुळे तिला असे नव्या नव्या प्रदेशांचे ज्ञान झाले. तसेच माणसांची पारख कशी करावी हेही तिला कळू लागले. इसवी सन 1745 साली देपाळपूर नावाच्या गावी अहिल्याबाई प्रसूत होऊन तिने एका मुलाला जन्म दिला. मालेराव असे त्याचे नाव ठेवण्यात आले. त्यानंतर 3 वर्षांनी तिला एक मुलगी झाली. मुक्ताबाई असे तिचे नाव ठेवण्यात आले. अहिल्याबाईने मुक्ताबाईचे लग्न करायचे ठरविले. पण त्यासाठी नवरा मुलगा निश्चित करताना तिने एक पणच लावला. तिने भर दरबारात असे जाहीर आव्हान दिले की जो कोणी राज्यातील चोरे दरोडेखोरांचा बंदोबस्त करील त्याला मी माझी मुक्ता देईन. आणि तिचे हे आव्हान यशवंतराव फणसे याने स्वीकारले. त्याने बोलल्याप्रमाणे चोर डाकू यांचा नायनाट करून होळकरांच्या मुलखात खूपच शांतता सुरक्षितता निर्माण केली. आणि अहिल्याबाईनेही ठरवल्याप्रमाणे मुक्ताबाईचे लग्न यशवंतरावांशी लावून दिले. 5-6 वर्षानंतर प्रत्यक्ष अहिल्याबाईच्या सौभाग्यावरतीच संकट आले. मल्हाररावने कुंभेरीचा किल्ल्याला वेढा दिलेला असताना खंडेराव बंदुकीची गोळी लागून ठार झाला. अहिल्याबाई सती जाण्यास निघाली. खंडेरावाच्या इतर बायका सती गेल्या. पण मल्हाररावाने अहिल्याबाईला सती जाऊ दिले नाही. वयस्कर आणि दुःखी कष्टी झालेल्या मल्हाररावाने हळूहळू आपल्या जहागिरीचा कारभार अहिल्याबाईवरच सोपवायला सुरुवात केली. कामकाजाची कागदपत्रे तिच्या नावाने होऊ लागली. त्यामुळे अहिल्याबाईची कर्तबगारी पुण्याला पेशव्यांच्या कानांपर्यंत पोहोचली. स्वतः मल्हारराव थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीने उदयाला आलेले सरदार. त्यांची वृत्ती काहीशी स्वतंत्र, चढेलपणाची होती. नानासाहेब पेशव्यांच्या काळात तो अधिक शिरजोर झाला. पेशवे दरबारी आपले महत्त्व टिकावे म्हणून मराठी दौलतीच्या शत्रूंचा पूर्ण नायनाट न करता त्यांना जिवंत ठेवायचे असली त्यांची विचारसरणी होती. तिला अनुसरूनच त्याने दिल्लीचा क्रूर कारस्थानी वजीर नजीब खान रोहिला आणि अफगाणिस्तानचा बादशाह अहमदशाह अब्दाली यांच्याविरुद्धची मोहीम नेटाने चालविली नाही. शिवाय त्याच्याजवळ धोरणीपणाही अंमळ कमीच असल्याने तो स्वतः आणि मराठी सत्ता अनेकदा अडचणीत सापडली होती. पानिपतच्या घनघोर लढाईत ऐनप्रसंगी तो आपली फौज घेऊन निघून गेल्याने मराठ्यांचा दारुण पराभव व्हायला आणखी एक कारण झाले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात मात्र मल्हाररावाला वेडीवाकडी हालचाल करायला वाव राहिला नव्हता. कारण त्यांची शिस्त फार करडी होती. एकदा हैदराबादच्या निजामशाही राक्षसभुवन येथे झालेल्या लढाईत रघुनाथ पेशव्यांना शत्रूने कैद केले. माधवरावांनी त्यांच्या सुटकेसाठी धाव मारली. मल्हाररावांची गाठ पडल्यावर त्याने सल्ला दिला की आपण परत जाऊ, पुण्याचे राज्य करू. त्यावेळी माधवरावांनी मल्हाररावांना अत्यंत खोचकपणे म्हटले, मल्हार काका, भाऊसाहेब यास आपण पानिपतात बुडविले असे ऐकता होतो, पण ते आज खरे झाले. हा घाव बसताच मल्हारराव ताळ्यावर आला. पुढे रघुनाथरावांनी खुद्द माधवरावांनाच नजरकैदेत ठेवल्यावर
माधवरावांना पैशांची गरज लागली तेव्हा मल्हाररावांनी ती भागवली. होळकरांचा खजिना अहिल्याबाईंच्या ताब्यात असल्याने तिच्याच संमतीने ती मदत देण्यात आली हे उघड आहे. लवकरच मल्हारराव आजारी झाला आणि 1765 साली ग्वाल्हेरजवळ अमलपूर गावी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे अहिल्याबाईस निराधार झाल्यासारखे झाले, कारण तिचे गुण ओळखणारा व त्यामुळे तिचे कौतुक करणारा माणूस नाहीसा झाला. मल्हाररावांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाईने नर्मदेच्या काठावरचे तीर्थक्षेत्र महेश्वर हीच आपली राजधानी केली. तिथेच ही राहू लागली. आपण स्त्रीबरोबर युद्ध करू नका. मल्हाररावांच्या मृत्यूनंतर माळव्याच्या सुभेदारीचे काम अहिल्याबाईचा मुलगा मालेराव याच्याकडे आले. 3 जून 1766 रोजी पेशव्यांच्या आदेशाने त्याने एका अधिकाराची वस्त्रे धारण केली. त्यावेळी मालेराव 21 वर्षांचा होता, पण भल्या थोरल्या जहागिरीचा कारभार सांभाळायला लागणाऱ्या गुणांचा मालेरावजवळ लवलेशही नव्हता. त्याला जबाबदारीची कसलीही जाणीव नव्हती. वेगवेगळे प्राणी आपल्याजवळ बाळगावेत आणि त्यांचे खेळ पहावेत हाच त्याचा मुख्य उद्योग होता. वाघ, चित्ते, हत्ती यासारखे प्राणी तो आपल्याबरोबर घेऊन गावोगाव हिंडे. इंदूरच्या जवळ नदीच्या काठाला एक मोठा तलाव बांधलेला होता. त्यात नदीचे पाणी सोडून त्यात सोडलेल्या हत्तीची क्रीडा पाहण्यात तो दिवस घालवी. याचबरोबर तो आपल्या बापाप्रमाणे लहरी आणि व्यसनीही बनलेला होता. बिचाऱ्या अहिल्याबाईला पतिसुख तर मिळालेच नाही, पण पुत्रानेही तिला सुखाचा दिवस दाखवला नाही. परंतु कदाचित अशा विपरीत परिस्थितीमुळेच अहिल्याबाईच्या स्वतंत्र कर्तृत्वाला वाव मिळाला. मुलगा असा बेजबाबदार निघाल्याने जहागिरीची सर्वच व्यवस्था अहिल्याबाईच पाहत असे. मुलगा नामधारी प्रमुख होता. पेशव्यांनी मालेरावला जहागिरीचे अधिकार दिले त्यावेळी त्यांनी अहिल्याबाईला एक स्वतंत्र पत्र लिहून कळविले होते की हिंदुस्थानचे कामकाज आम्ही मालेरावांकडून करून घेऊ, पण तुमच्या सर्व मुलखाचा कारभार पूर्वीप्रमाणे तुम्हीच पाहावा. यावरून श्रीमंत पेशव्यांना अहिल्याबाईबद्दल केवढा भरवसा वाटत होता हेच दिसते. मालेरावात काही वेडेपणाचीही लक्षणे होती. अहिल्याबाई जेव्हा ब्राह्मणांना काही दान द्यायची तेव्हा तो ब्राह्मणांच्या पायातल्या जोड्यात विंचवासारखे प्राणी लपवून ठेवीत असे. ते त्या ब्राह्मणांना चावले की त्याला आनंदाच्या उकळ्या फुटत. आपल्याच लोकांना असा त्रास झालेला पाहिला की अहिल्याबाईंना फार वाईट वाटे. अखेरीस 17 मार्च 1767 इंदूरला तो मरण पावला. अहिल्याबाई अगदीच उदास होऊन गेली, पण तिच्या नशिबात दुर्दैवाचे काय योग होते कुणास ठाऊक. मालेरावच्या मृत्यूनंतर होळकरांच्या जहागिरीला कोणी वारस उरला नाही. त्याचा गैरफायदा उठवून सारीच दौलत घशात घालायला काही पाताळयंत्री कृतघ्न लोक पुढे सरसावले. त्यात मुख्य होते गंगाधर यशवंत चंद्रचूड. त्यांनी मनात विचार केला की अहिल्याबाई ही एक स्त्रीच, तिचे कर्तृत्व ते काय. तेव्हा आपण कोणीतरी एखादा लहान वयाचा सोम्या गोम्या होळकरांच्या गादीवर बसवावा आणि हळूहळू साराच कारभार आपल्या हाती घ्यावा. हे गंगाधरपंत चंद्रचूड गंगोबा तात्या या टोपण नावाने साऱ्या मराठी दौलतीत ओळखले जात. ते होळकरांचे दिवाण होते. 40 वर्षे त्यांनी होळकरांकडे काम केले होते. त्यांना आपल्या अनुभवाचा फार गर्व होता. नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर थोरले माधवराव पेशवे बनले. ते वयाने खूपच लहान होते. ते कारभाराच्या दृष्टीनेही खूप लहान असतील असे समजून पुण्याला एकदा भर दरबारात मोठ्या शिष्टपणाने माधवरावांना उद्देशून म्हणाले, जुने डोळे नवीन चाळे पाहतात. ह्या शब्दांनी अपमानित झालेल्या माधवरावांनी सर्वांदेखत गंगोबा तात्यांच्या फाडकन मुस्काडात मारली होती. अहिल्याबाईंची दौलत हडप करण्याचा मनात शिरलेल्या गंगोबा तात्यांनी त्यांच्याच सारख्या वाकडी चालणाऱ्या रघुनाथराव पेशव्यांना निरोप पाठविला की संधी चांगली आहे, तातडीने इकडे या. त्यावेळी रघुनाथराव माळव्यात होते. ते पैशाला हपापले होतेच. हा निरोप मिळताच ते निघाले. अहिल्याबाईला हितचिंतक शिवाजी गोपाळ, सासू हरकुबाई व ननंद उदाबाई यांच्याकडून गंगोबा तात्यांचे कारस्थान कळताच तिने झणझणीत शब्दात गंगोबा तात्यांना निरोप पाठविला की श्रीमंत पेशवे असोत नाहीतर इतर कोणी असोत, होळकरांच्या दौलतीला हात लावण्याचा कुणालाही अधिकार नाही. ती आणखी संतापून म्हणाली की मेल्या ब्राह्मणाने गंगोबा तात्याने हरामखोरी आरंभली आहे, परंतु मी बाई, मी काय करणार असे मनात आणू नका. मी खांद्यावर भाला घेऊन उभी राहिले तर श्रीमंतांना ते फार अवघड जाईल. ही दौलत आमच्या वाडवडिलांनी खुशमस्करेपणा करून मिळवलेली नाही. तलवारीचे अनुमाने शरीर खर्ची घातले आहे. म्हणून कोणी आमच्या दौलतीची अभिलाषा धरू म्हटले तर ते कालत्रयी शक्य होणार नाही. अहिल्याबाई एवढ्यावरच थांबली नाही,
तिने भोसले, गायकवाड, दाभाडे वगैरे सरदारांना गुप्तपत्रे पाठवून मदतीची विनंती केली. विशेष गोष्ट अशी की तुकोजी होळकरला तिने खास निरोप पाठवून तातडीने बोलावून घेतले. त्यावेळी तुकोजी फौजेसह उदयपुरास होता. अहिल्याबाईने त्याला लिहिले होते की तुम्ही जेवत असाल तर पाणी प्यायला इकडे यावे. तोही तातडीने इंदूरजवळ आला. अहिल्याबाईने पुण्याला खुद्द थोरले माधवरावांनाही पत्रे पाठवली. त्यांना अहिल्याबाईंबद्दल आदर होता. त्यांनी उत्तर पाठवले की तुमच्या दौलतेविषयी जो पापबुद्धी ठेवील त्याचे पारिपत्य बेलाशक करावे. रघुनाथराव आपली फौज घेऊन इंदूरजवळ क्षिप्रा नदीच्या काठी आले. खुद्द इंदुरात अहिल्याबाईने 200 स्त्री घोडेस्वारांची पलटण उभारली होती असे म्हणतात. इकडे भोसले, शिंदे वगैरे सरदार मल्हाररावांचे ऋणी असल्याने अहिल्याबाईंच्या मदतीस येण्यास तयार झाले. तुकोजी होळकराने क्षिप्रेजवळ आलेल्या रघुनाथरावांना निर्वाणीचा निरोप पाठविला की क्षिप्रा ओलांडून इंदुरात आल्यास तलवारीला तलवार भिडेल. अहिल्याबाईने तर मोठाच पेच उभा केला. तिने रघुनाथरावांना निरोपिले की आपण स्त्रीबरोबर लढू नका. लढल्यास तुमच्या नावाला कायमचा कलंक लागेल. मी हरले तर बाईच असल्याने मला कोणी नावे ठेवणार नाही, पण तुम्ही हरल्यास तुमचे साऱ्या जगात हसे होईल. एकंदर रागरंग आपल्या विरुद्ध जातोसा पाहून रघुनाथरावाने नाटकीपणाने तुकोजीस म्हटले की मल्हारराव गेल्यामुळे आम्ही बाईचे सांत्वन करण्यास येत असता तुम्ही त्याचा एवढा विपर्यास का करावा. तुकोजीने उलट म्हटले की सांत्वनासाठीच यायचे तर बरोबर फौज कशासाठी. आपण पालखीत बसून एकटे यावे. दौलत आपलीच आहे. आता हे नाटक शेवटपर्यंत नीट वठवायला पाहिजे म्हणून शेवटी रघुनाथराव पालखीत बसून आले. सर्वांच्या गाठीभेटी झाल्या. रघुनाथराव 1 महिनाभर इंदुरात होते. अहिल्याबाईने त्यांचा योग्य तो मरातब ठेवला. रघुनाथराव मनातून अगदी शर्मिंदा झाले होते. अहिल्याबाईंच्या तेजापुढे फिके पडले होते. शेवटी 10 जून 1767 रोजी पेशव्यांकडून तुकोजीला सरदारकीची वस्त्रे देऊन त्याला होळकरांच्या गादीवर बसविले. गंगोबा तात्यांची सारी सेवा चाकरी पाण्यात गेली. त्याला पेशव्यांनी अनकाईच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवले. सारे कारस्थान थंडगार झाले. धन्यवाद.